आणि आता बातमी आहे नेपाळमधून. नेपाळच्या चीनलगतच्या रसुआ जिल्ह्यामध्ये आज सकाळी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झालेली आहे. तिबेटच्या दिशेने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बोटेकोशी नदीमध्ये दाखल झाल्यानंतर तिमुरे, स्याफ्रुबेसी आणि आसपासच्या भागांना पुराचा तडाखा बसलेला आहे. स्थानिक प्रशासनाला सकाळी सुमारे 9 वाजता तिबेटच्या बाजूने अचानक मोठा पूर आल्याची माहिती मिळाली. पुरामुळे बाजारपेठा, घरं, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तिमुरे परिसरामध्ये तैनात असलेले सशस्त्र पोलीस दलाचे 9 कर्मचारी सध्या संपर्काबाहेर आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र मृतांचा किंवा बेपत्ता नागरिकांचा अधिकृत आकडा अद्याप निश्चित झालेला नाहीये. पुरामुळे बाजारपेठा, घरं, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आता आलेल्या एका महत्त्वाच्या माहितीनुसार या पुरामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या आता या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली आहे. आपण पाण्याचा प्रवाह किती वेगात आहे हे पाहतोय. जो नदीवर असलेला ब्रिज देखील होता तो देखील या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला आहे. तर किनारी असलेली जी घरं आहेत ती देखील पत्त्यासारखी यामध्ये कोसळलेली आहे, ती देखील वाहून गेलेली आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. ज्या ठिकाणी पुरामध्ये नागरिक अडकलेले आहेत त्यांचं बचाव कार्य राबवलं जाते, त्यांना घरांमधून बाहेर काढलं जातंय. नेपाळमध्ये बोटेकोशी नदीला अचानक हा पूर आला आणि त्यामुळे काही कळण्याच्या आतच ही संपूर्ण परिस्थिती ओढावली. अनेक जण आपल्या घरांमध्ये अडकले गेले, घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन पूर्णतः या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे.